Co-powered by Techno. केंद्रीय मंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापूर दौऱ्यादरम्यान ते पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक किती महत्त्वाची आहे आणि हा दौरा किती महत्त्वाचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्या सोबत आहेत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक। काय सांगाल, आज अमित शहा यांचा दौरा होतोय, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत, कसा असेल हा दौरा? भारतीय जनता पार्टीचे आमचे केंद्रीय नेते गृहमंत्री आणि सहकार मंत्री सन्मान्य अमित शहा यांचा आज कोल्हापूरमध्ये दौरा आहे। पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी ज्याच्यामध्ये खासदार, आमदार, मंत्री आणि सर्व मान्यवरांची बैठक आहे। अपेक्षित लोक 1161 एवढेच लोक निमंत्रित आहेत। 5 जिल्हे पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा अशा या 5 जिल्ह्यांची बैठक इथं आज संध्याकाळी 5 वाजता अमित भाई येणार आहेत। साधारण 57 विधानसभा या 5 जिल्ह्यांच्या मिळून आहेत आणि त्या संदर्भातले सगळे पदाधिकारी इथं येणार आहेत। बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कदाचित रणशिंगच फुंकलं जाईल असं मला वाटतंय आणि एक विजयाचा मंत्र देऊन अमितभाई जातील। अमितभाईंची ख्याती तुम्हाला माहिती आहे, ते जिथं जातात तिथं यशच असतं आणि एक आमच्यासाठी कार्यकर्त्यांसाठी खूप म्हणजे ऊर्जा देणारा हा दौरा असेल असं मला वाटतं। गेल्या विधानसभा निवडणुका असतील किंवा नुकतीच झालेली लोकसभा असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष यश मिळालेलं नव्हतं भाजपला आणि महायुतीला। त्या दृष्टीने हा दौरा किती महत्त्वाचा असं वाटतं? हे पहा, लोकसभेच्या वेळेस एक फेक नरेटिव्ह देशभर चालला, त्याच्यामुळं काहीसं नुकसान आपल्याला झालेलं आहे। त्याचबरोबर खोटी आश्वासनं, जसं की काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी महिलांना 8,500 रुपये आम्ही देणार असं सांगितल्यामुळं आम्हाला थोडासा फटका लोकसभेला बसलेला आहे। परंतु लोकसभेच्या नंतर देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना कळून चुकलं आहे की कशा पद्धतीनं काँग्रेस हे फसवतं आहे, खोटं बोलतं आहे आणि खोटा नरेटिव्ह सेट करतं आहे। आता तो टप्पा निघून गेलेला आहे। या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी भरपूर म्हणजे लोकहिताची कामं केलेली आहेत। इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये असेल, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, महिलांच्या आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट या आता निवडणुकीवर आपल्याला महायुतीच्या बाजूने दिसेल। कोल्हापूर जिल्हा हा लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रात सर्वात अग्रेसर आहे। 10 लाखाहून अधिक महिला या रजिस्टर झालेल्या आहेत। 8.5 लाखाहून अधिक महिलांना त्यांच्या थेट खात्यावर पैसे आलेले आहेत। त्यामुळं या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र आपल्याला महायुतीच्या बाजूने दिसेल। खरं तर अमित शहा कालपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, आज कोल्हापूरमध्ये येत आहेत। नरेंद्र मोदी देखील 2 दिवसात पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। खरं तर केंद्रातील नेत्यांना महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही, म्हणूनच इतके दौरे येतात असा आरोप विरोधकांकडून आता या दौऱ्याच्या निमित्तानं होतो। हे पहा, महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे ॲलिगेशन करणे, चुकीच्या बातम्या पसरवणे, पेरणे एवढंच त्यांच्याकडे काम राहिलेलं आहे। तुम्ही हा विचार केला पाहिजे की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते हे कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम करतायत। ज्यावेळी वरिष्ठ नेते येतात त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्याचं बळ मिळत असतं आणि ते निवडणुकीमध्ये ताकदीच्या रूपानं उतरतं। त्यामुळं अशा पद्धतीनं काहीतरी चुकीचे वक्तव्य करणं हे म्हणजे त्यांनी पराभव मान्य केला असंच म्हणावं लागेल। आज काही संघटनांनी अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवण्याचा देखील इशारा दिलेला आहे, काय आव्हान असेल? मी वाचलं पेपरला, पण मला माहिती नाही त्यांचा काय विषय आहे किंवा त्यांना काय कसं असते। असे मोठे नेते येणार म्हटल्यानंतर त्यामध्ये काही असं घोषणा केली की थोडीशी पब्लिसिटी मिळते म्हणून काही लोक करत असावेत। आज विजयाचा मंत्र पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपला मिळेल अमित शहांच्या महाराष्ट्रामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार येणार आणि त्यामध्ये सर्वात जास्त आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातून असणार अशा पद्धतीचा हा आज मेळावा होणार आहे। तर पाहिला पण हे होते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक। खरं तर आज अमित शहा यांचा दौरा जो कोल्हापूरमध्ये होतोय ते बैठक जी पदाधिकाऱ्यांची घेणार आहेत, ही बैठक म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं दिला जाणारा मूलमंत्र असेल आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वाटा भाजपच्या विजयामध्ये असेल असं देखील मत या निमित्तानं धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। Co-powered by Techno.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.